हॅलो गाईज, आता आपण अजिंक्य तारावर आहे आणि आता वाजलेले आहेत 6 वाजून 3 मिनिट आहेत. इव्हिनिंगच्या वेळी बरेच लोक चालायला येतात. सॅटर्डे संडे भरपूर लोक असतात आणि टू व्हीलर फोर व्हीलरने लोक वरती जात असतात. ॲक्च्युली रोड चांगला झाला त्यामुळं शेवटपर्यंत गाडी जाऊ शकते. पायथ्यापासून साधारण 2 किलोमीटर आहे वरती किल्ला, 1.25 किलोमीटर टू बी प्रिसाईज. आणि वर फास्ट न थांबता गेलं तर साधारण 25 मिनटात जातं. कारण 2 मंदिर आहेत मंगळाई देवीचे. हे तुम्हाला दिसतंय ते, आणि वरती टॉपवर आहे. अशी 2 मंदिर आहेत. गडाच्या पायथ्यापासून वरती जाताना सुरुवातीलाच मोठा चढ आहे, नंतर काय वाटत नाही. थोडं वरती आलं की असं सातारा सिटी शहर दिसायला लागतं. हे शाहूनगर आहे आणि हे पण आता शहरामध्ये चालू आहे. इकडून वरती आल्यावर लेफ्ट साईडला हे मंगळाई देवीचं मंदिर आहे. समोर अजिंक्य तारावर जाता येतं आणि राईट साईडला अशा पद्धतीने टेक्स्चर थोडंसं तयार केलं आहे. इथून डोंगरावर पण जाता येतं बाजूच्या. बरेचसे लोक इथे गाड्या पार्क करतात आणि वरती चालत जातात. नवीन लाईट्स बसवलेत. साधारण अंधार पडायच्या वेळी या लाईट चालू होतात. वरती आल्यावर इथं फॉरेस्ट विभागाची एक नर्सरी आहे. कधी जाण्याचा योग नाही आला तरी कधी बघा, सामाजिक वनीकरण स्मृती उद्यान. युजली आठवड्यातनं एकदा येतोच. कारण काय होतं तरी खूप फरक पडतोय. म्हणजे मी गेले 3-4 महिने झाले येतोय. 4 महिने झालं वीकली एकदा जरी आलं तरी बॉडीमध्ये खूप चेंजेस आणि स्टॅमिना वाढल्याचं जाणवतं. जे लोकांना ओव्हरवेटमुळे पळता येत नाही त्यांना हे असं हायकिंग गडावर करणं एक नंबर आहे. कारण पळण्यामुळं गुडघ्यांवर ताण येऊ शकतो, मणक्यावर ताण येऊ शकतो, पण हायकिंगमुळं तेवढा येत नाही आणि आवश्यक तेवढं कॅलरी बर्निंग पण होत आहे. 152 वर गेला. अनएरोबिक ब्लड प्रेशर. व्हिडिओ फारसा मी एडिट करणार नाही कारण एडिट करायला वेळच नाही मिळत. शो आहे तसा अपलोड करायचा प्रयत्न करेन. इथून एक रोड आहे, डायरेक्टली पायऱ्यांमधून तुम्हाला वरती येता येतं आणि गडावर जाता येतं. यावर्षी त्या जिल्हा वार्षिक योजनेतनं अजिंक्य तारा गडावर वरती सोलरचं आम्ही काम मंजूर केलं आहे. साधारण 2,27,00,000 ते काम आहे. काम पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला एकदा दाखवेन. आता आपण साधारण 925 मीटर आलो आहे आणि हे सातारा सिटी खाली दिसतंय. थोडंसं फॉगी वेदर आहे त्यामुळं क्लिअर दिसत नाही, विजिबिलिटी कमी आहे. त्याच्या पक्ष्यांना खाण्यासाठी अशी व्यवस्था केलेली आहे. इथं झाडाला लटकवलं आहे. मोठं महादेवाचं मंदिर आहे. इथं आता आपण पोचतोय. इथं येईपर्यंत साधारण 1 किलोमीटर अंतर होऊन जातं. हर हर महादेव. तसं आहे 19 झाले, 6:30ला अन्वीचा क्लास सुटणार आहे. सो मी आता मागे जात आहे. 1 किलोमीटरचं झालं आहे, जाईपर्यंत 1 किलोमीटर होईल, म्हणजे 2 किलोमीटर वॉकिंग होईल. सकाळी बाहेर गेलो होतो ऑफिसच्या कामानिमित्त, त्यामुळे मला वॉकिंगला येता आलं नाही. आता छान वॉकिंग झालं. अजिंक्य तारा किल्ल्याचा 133 कोटीचा डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर झाला आहे. आता फक्त शिखर समिती जी आहे त्याची मान्यता बाकी आहे. तो मंजूर झाला की गडाचं डेव्हलपमेंटचं काम चालू होईल. म्हणजे इथली डेव्हलपमेंट आपण लोकल फंडातून केली, म्हणजे जिल्हा नियोजनच्या. वेगळा फंड 133 कोटीचा मंजूर होणार आहे. शिखर समितीची मान्यता झाली की तो मंजूर होईल. आता उच्चस्तरीय समितीची मान्यता झाली. पावसाळ्यामध्ये ही सिनरी मस्त असते.
आता थोडंसं उन्हाळा चालू होईल आणि ही सगळी पानगळती झालेली आहे. इथं बसायला चांगली व्यवस्था केलेली आहे. ही जी कडा आहे तिथून पण त्या तिकडे जाता येतं, काही मजा येत नाही. सो आपण वरती जाणं प्रिफर करतो. असं फ्लॅटच आहे ते, हा जो सरफेस आहे तो फ्लॅट आहे. इथे थोडासा चढ आहे, बाकी फ्लॅट आहे. मग काय नुसतं बसायला जायचं असेल तर तिकडं जाणं योग्य राहतं. आता 28 मिनिट झालेले आहेत आणि आपण पोहोचतो आहे 2.06 म्हणजे 2 किलोमीटर आपलं वॉकिंग झालं. सो किती वाजले? 6:31. 6:30ला क्लास सुटणार आहे अन्वितचा. तर जाऊया आपण. हिअर वी क्लोज. सो हे स्टॉप करूया आता. एंड. आता आपण 2च मिनटात अन्वितच्या क्लास जवळ पोहोचू. इथंच आहे जवळ. चला अन्वित. चलो. झाला डान्स? होय रे. ए डान्स केला का नाही? केला. चलो बैठो. काय चंद्रभागा? कशाला? हां खेळायला? नाही नको, आता घरीच जाऊया. आता चल थोडा वेळ.